नमस्कार, मी शरयू स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आता इतके दिवस आपण झाले भेटतोय, आपल्या सगळ्यांचं एक छान कुटुंब तयार झालेलं आहे। आशा करते माझ्या कुटुंबातील सगळे जण हेल्दी आणि हॅपी असतील। तर आज आपण बघणार आहोत की ग्लास स्किन जी असते, ग्लास स्किन कशी मिळवायची। तर मैत्रिणींचे, तर ग्लास स्किन म्हणजे काय, तर ग्लासवर जसं लाईट पडल्यानंतर तो रिफ्लेक्ट होतो, तसंच आपली जी स्किन आहे, आपल्या स्किनवर सुद्धा लाईट पडल्यानंतर तिथे चकाकी दिसते, चमक दिसते। म्हणजे त्यावर पडलेला लाईट थोड्या प्रमाणात आपल्याला रिफ्लेक्ट झालेला दिसतो। तर ही जी ग्लास स्किन असते, हिरो हिरोईनची तुम्ही त्वचा बघा, तुम्हाला जर टीव्हीत त्यांना पाहिलं तर असं एकदम शायनिंग त्यांची स्किन दिसते। मग ते काय करतात, वेगवेगळे महागडे प्रोडक्ट्स आहेत, केमिकल्स आहेत, किंवा काही स्किनचे जे स्पेशलिस्ट असतात त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट ते घेतात, किंवा काही मोठमोठ्या पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात। पण हे घेत असताना त्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असेल किंवा वेगवेगळे केमिकल्स असतील, हे खूप जास्त प्रमाणात त्यामध्ये असतात। आणि हो, हे जर वापरताना कमी जास्त झालं तर आपल्या स्किनवर त्याचा अगदी वेगळा परिणाम तुम्हाला झालेला दिसेल। पण आता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सोपा फॉर्म्युला। अगदी घरात जे आपण वापरतो ना, ते सगळं साहित्य वापरायचं। 7 दिवसाचं चॅलेंज मी तुमच्याशी घेते की 7 दिवसात ग्लास स्किन आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। हो, अगदी गॅरंटेड तुम्हाला सांगते की आपण यामध्ये जे वापरणार आहोत त्यामध्ये आपण बेसन घेणार आहोत, दही घेणार आहोत, मध आणि हळद। हे जे चारही घटक आहेत, हे चारही घटक आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। 7 डेज चॅलेंज ग्लास स्किन, आजपासून आपण सुरुवात करूया। माझे 5 दिवसच राहिलेले आहेत, पण ठीक आहे, तुमच्या 7 दिवसांमध्ये मी सुद्धा तुमच्या सोबत आहे। आजपासून रोज रात्री जर तुम्ही 7 दिवस हे ट्राय केलं तर तुमची त्वचा सुद्धा अगदी काचेसारखी चमकायला सुरुवात होईल। आणि होय, जर तुम्हाला परमनंटली हवं असेल तर जे आपण इन्ग्रेडियंट वापरतो आहोत ते तुम्हाला 1 दिवसाआड, मग 4 दिवसाआड आणि नंतर हळूहळू आठवड्यातनं एकदा ते वापरायचे आहेत। म्हणजे तुमच्या त्वचेचं जे पोत आहे, जे टेक्स्चर आहे, ते ॲज इट इज तसंच राहील। तुम्ही बघू शकता, जर तुम्ही माझ्या गालाला हात लावला तर गालाचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा तुम्हाला चेंज झालेलं दिसतंय। म्हणजे लहान मुलांची जी त्वचा आहे तशी त्वचा आपली व्हायला सुरुवात होते। चला तर, तुम्ही जर रेडी असाल तर आपण चॅलेंज स्वीकारूया आणि आपल्या उपायांना, आपल्या ग्लास स्किनला तयार करण्यासाठी आपण आता सुरुवात करूया। पहिलं इन्ग्रेडियंट आहे की जे अगदी लहानपणापासून आपल्या मदतीला अगदी धावून येते, आपल्या स्किनसाठी धावून येते, ते म्हणजे बेसन। तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानी 2 चमचे बेसन मी यामध्ये घेतलेले आहे। आपल्या मानेला आणि चेहऱ्याला थिक लेअर देण्यासाठी एवढं सफिशियंट आहे। आता त्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे घट्ट दही। आता दही घट्ट असल्यामुळे मी 2 चमचे घालतीये। तुम्हाला घरी जर पातळ दही असेल किंवा दह्याची कन्सिस्टन्सी जर पातळ असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे। आणि 1 पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे। हळदीचं प्रमाण अजिबात वाढवू नका, कारण त्यामुळे चेहऱ्याला थोडा पिवळा ग्लो येण्याची शक्यता असते। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मध, की जे या सगळ्यांचं मेन इन्ग्रेडियंट आहे, ते आपण यामध्ये 1 चमचा ऍड करणार आहोत। आणि खूप छान याची एक पेस्ट तयार झालेली आहे, बघा तुम्ही, अगदी छान गोल्डन पेस्ट झालेली आहे। आणि याचा वास सुद्धा इतका छान येतो ना। बेसन, हळद, दही याचा एकत्रित जो याचा सुवास येतो तो मी तुम्हाला सांगू शकत नाही। एकदम भारी सुवास त्याचा येतो की तुम्हाला तो वास पाहिल्यानंतर, तो वास घेतल्यानंतर अगदी तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण येईल। आता सगळ्यात पहिली स्टेप आपण करणार आहे की आपले केस सगळे घट्ट बांधून घ्यायचे। कारण काय, फेस पॅक लावत असताना जर केस मध्ये मध्ये आले ना तर तुम्हालाही त्याची मजा येणार नाही। आणि जर तुम्ही अंघोळीच्या आधी लावणार असाल ना तर मानेवरचे केस सुद्धा पूर्णपणे वर बांधून घ्यायचे, जेणेकरून तुम्ही मानेला सुद्धा हा पॅक इझिली लावू शकणार आहात। तर आता सगळ्यात पहिले आपण क्लीन करून घेणार आहोत चेहरा। त्यासाठी मी घेतलेलं आहे कच्चं दूध। हो, कच्चं दूध अतिशय उत्तम क्लिन्झर आपण यामध्ये यूज करू शकतो, की जे आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध आहे। तर मी अशा पद्धतीने कच्च्या दुधाने चेहरा साफ करून घेणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माहिती असेल तर कच्चं दूध हे अतिशय उत्तम क्लिन्झर आहे, की ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारी जी डर्ट आहे किंवा जे पोर्स मध्ये सुद्धा जी डर्ट जाऊन बसलेली आहे ती सुद्धा अगदी इझिली निघून येते। तर कापूस आपल्या दुधामध्ये बुडवायचा आणि चेहऱ्यावर खूप छान रबिंग करून तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे चेहरा। अगदी नाकाच्या जवळ, मानेला, कानाच्या मागे सगळीकडे कापसाने खूप छान पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचंय। पुसत असताना खूप जास्त दाब पण नाही द्यायचा आहे, पण अगदी हलक्या हाताने पण नाही पुसायचंय। मीडियम प्रेशर आपल्याला द्यायचंय चेहऱ्यावर आणि सगळा चेहरा छान क्लीन करून घ्यायचा आहे। गळ्याला पुसत असताना सुद्धा तुम्ही वरून खाली, खालून वर आणि राऊंड अप यामध्ये कापूस फिरवायचा आहे, की जेणेकरून सगळा जो डर्ट आहे तो सगळा निघून येईल। कारण काय असतं, गळ्याला रेषा असतात, त्या रेषांमध्ये सुद्धा डर्ट साचून राहते। तर सगळंच्या सगळं आपल्याला छान क्लीन करून घ्यायचंय। मानेला सुद्धा लावून घ्या, कारण जर तुम्ही सकाळी पॅक लावणार असाल तर मानेला सुद्धा तुम्ही लावू शकता। म्हणजे गळा, मान आणि चेहरा हे तिन्ही तुम्हाला एक छान प्रकारचा लुक यामध्ये देतील। तर अशा पद्धतीने सगळ्या चेहऱ्याला मी क्लीन करून घेतलेलं आहे।
आता दूध लावून झालेलं आहे, आता चेहरा मला स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर अजिबात मी या ठिकाणी पाण्याचा जास्त वापर करणार नाहीये। माझ्याकडे एक कॉटनचं उपरण होतं, त्याचा छान स्वच्छ एक तुकडा मी फाडून घेतलेला आहे आणि जस्ट एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी। त्या नॉर्मल पाण्यामध्ये बुडवून आपल्याला चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये पिळून घेऊ शकतात कापड आणि अशा पद्धतीने एक नॉर्मल पाण्यामध्ये बुडवून आपल्याला चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे। कोणतंही स्पंज वापरायची गरज नाहीये, हलका कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्यामुळे अतिशय हळूवार पद्धतीने आपला चेहरा हा छान स्वच्छ होणार आहे आणि नंतर एका स्वच्छ नॅपकिननी चेहरा फक्त पुसून घ्यायचा आहे। आता अतिशय महत्त्वाची वेळ आली आहे, ती म्हणजे आपल्या चेहऱ्याला पॅक लावण्याची। तर हा जो पॅक आपण केलेला आहे हा गोलाकार पद्धतीने हात फिरवत फिरवत आपल्याला चेहऱ्यावर ते जिरवायचा आहे। सगळ्या चेहऱ्यावर आपल्याला तो छान रब करत लावायचा आहे, कारण यामध्ये जे आपण घटक वापरलेले आहेत ना, हे घटक इंडिव्हिज्युअल जरी तुम्ही वापरलेत तरी याचे रिझल्ट्स तुम्हाला खूप बेस्ट येणार आहेत। कारण यामध्ये जे आपण डाळीचं पीठ वापरतोय म्हणजे बेसन वापरतोय, यामुळे चेहऱ्यावर तुमच्या काही जर डाग असतील, वांगाचे असतील किंवा नाकाच्या भोवतीचे काळं असतं किंवा काही ब्लॅक हेड्स असतात आपल्या हनुवटीवर किंवा नाकाच्या भोवती, तर यामध्ये ते काय करतं बेसन की हे ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी मदत करतं। तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जाणवतं ना की नाही आपल्याला ब्लॅक हेड्स या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी जरा त्याचा दाट थर द्यायचा आहे, जेणेकरून ब्लॅक हेड्स पण तिथनं निघून जाण्यासाठी मदत होईल। म्हणजे या ठिकाणी जी स्टेप असते फेशियलची ब्लॅक हेड्स काढण्याची, ती स्टेप यामध्ये आपण स्किप केलेली आहे की जी बेसन आपलं यामध्ये काम करणार आहे। दुसरा घटक वापरलाय आपण दही। दही म्हणजे काय, अतिशय उत्तम। याचा अर्थ दही जे आहे, दह्याचा स्वतःचाच SPF जो आहे तो 30च्या बरोबरीने आहे, की ज्यामुळे बाहेरचे जे हार्मफुल रेडिएशन्स आहेत यामुळे तुमच्या त्वचेचं यामध्ये संरक्षण होणार आहे। तिसरा घटक आहे मध, की हे जे मध आहे हे स्वतःच एक खूप छान मॉइश्चरायझर म्हणून काम करतं। आणि हळद म्हणजे काय सांगायलाच नको, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हळद हे आपण ॲज अ डिसइन्फेक्टंट म्हणून वापरू शकतो, की आपल्या चेहऱ्यावर आपण सतत बाहेर असतो, काही बॅक्टेरियाज, काही जर्म्स किंवा अजून काही आपल्या चेहऱ्यावर डर्ट मधनं गेलेलं असेल, काही पोल्युशन्सचे इफेक्ट चेहऱ्यावर झालेले असतात, हे सगळे या हळदीमुळे आपण स्किप करू शकतो, काढू शकतो। आणि याचे रिझल्ट्स म्हणजे जर इंडिव्हिज्युअली हे जर तुम्हाला एवढे बेस्ट रिझल्ट देत आहेत, हे सगळे जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा खरंच मैत्रिणींनो मॅजिक होणार आहे। या चारही घटकांना एकत्रित केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला जो ग्लो येणार आहे तो ग्लो तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतंय। आत्ताशी माझा सुद्धा दुसरा दिवस आहे, तुम्ही आणि मी सोबत चॅलेंज घेतलेला आहे। आपण एकत्रित 7 दिवस हा पॅक लावायचा आहे आणि 7 दिवसांनी आपण एकमेकींना कमेंट करूयात की आपला चेहरा कसा दिसतोय। तर बघा आता सगळीकडे मी पॅक लावलेला आहे, डोळ्याच्या वरती, कपाळावरती, सगळीकडे तुम्ही लावू शकतात। डोळ्यावर किंवा डोळ्याच्या त्या ठिकाणी जरा जपून लावा, कारण एवढं रॅश किंवा आपले जे काही बेसन वगैरे ते त्या ठिकाणी सहन होत नाही। हा अगदी तुम्ही चेहरा धुण्याच्या 1-2 मिनिटं अलीकडे लावू शकतात आणि लगेच क्लीन करू शकतात। आता लावल्यानंतर एक 20 मिनिटं आपल्याला तो वाळवायचा आहे। तुम्ही बघू शकता माझा पॅक बऱ्याच ठिकाणी वाळलेला आहे, पण ज्या ठिकाणी मी जाड थर दिला होता नाकाच्या जवळ, हनुवटीवर किंवा गालावर सुद्धा, त्या ठिकाणचा जरा सुकायचा राहिलेला आहे। पण मी आता काय करणार आहे, तो सगळा पुसून घेणार आहे। पुसताना पण एक आवर्जून आपण एक गोष्ट करायची की जेव्हा आपण एखादा पॅक लावतो आणि चेहरा धुवायला जातो तेव्हा खूप पाणी वाया जातं। असं न करता आपण एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय आणि असाच एक छान मऊ कापड घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये बुडवून चेहरा अगदी छान स्वच्छ करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता माझ्या कापडानेच माझा अर्ध्याच्या वर चेहरा खूप छान स्वच्छ झालेला दिसतोय। आणि अशा पद्धतीने कापड वापरून मी सगळा चेहरा क्लीन केलेला आहे आणि नंतर तुम्ही हवं तर पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घेऊ शकता। धुतल्यानंतर तुम्हाला लगेच फरक जाणवेल की माझा आधीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा, गालावर आणि नाकावर तुम्हाला या ठिकाणी थोडं शाईन आलेलं दिसतंय। तुम्ही बघू शकता माझ्या हाताला अजिबात कुठली क्रीम तुम्हाला दिसत नाहीये, तरी सुद्धा या ठिकाणी चेहऱ्यावर आणि चेहऱ्याच्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शाईन आलेली दिसते। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता मी खिडकीजवळ गेलेली आहे। खिडकीजवळ अजिबात कुठलाही लाईट नाहीये, फक्त नॅचरल लाईटमध्ये मी तुम्हाला माझा चेहरा दाखवतेय। हे जर तुम्ही उन्हात गेलात तर तुमची स्किन अगदी बघण्यासारखी होणार आहे। ती जी शाईन आहे आणि ती जी चमक आहे ती कोणीही विसरू शकणार नाही। तुम्ही बघू शकता माझे गाल जे आहे, गाल, कपाळ या ठिकाणी खूप छान शाईन तुम्हाला आलेली दिसते। आणि मैत्रिणींनो, रेमेडी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।